ब्रॉट टू यू बाय विगार्ड। टी राजा यांनी जे काही वक्तव्य केलं काल की 400 सीटा आल्या असतं तर हिंदू राष्ट्रच आम्ही केलं असतं भिवंडीच्या जवळ पडग्यामध्ये। टी राजा यांनी जे वक्तव्य केलं काय वाटतं आपल्याला याच्यावर? त्यांनी जे पडग्याजवळ भावना व्यक्त केली की 400 सीटा आल्या असत्या तर आम्ही हिंदू राष्ट्रच केलं असतं, याचा अर्थ निघतो की आम्ही संविधानच बदललं असतं, कारण का आपलं संविधान धर्मनिरपेक्ष आहे। म्हणजे यांच्या मनात काय होतं, 400 सीटानंतर जे आम्ही म्हणत होतो त्याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब करून टाकलं। म्हणजे यांनी मनुस्मृती आणण्याचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं, यांनी वर्णव्यवस्था परत आणण्याचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं। तुम्हाला कर्मानुसार देवाने दिलेली कामं आहेत ते तुम्ही करा, तुम्हाला करावीच लागतील, हे प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं। आणि जी भीती होती की मनुस्मृती परत येणार आहे त्याच्यावरती आज पण शिक्कामोर्तब केलं। कारण का हिंदू धर्माचं संविधान म्हणजे मनुस्मृती आहे हे अनेक लोकांनी अनेक वर्ष सांगितलेले आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। हे माझे शब्द नाही, हे शब्द कोणाचे आहेत हे जरा गुगलवर जा तपासा, म्हणजे आपल्याला समजेल। कुठल्या पुस्तकात लिहिले आहेत ते पण आपल्याला मिळेल, त्याचे संदर्भ तेही आपल्याला गुगलवर मिळतील। मला आता कोणाचंही नाव घेऊन कॉन्ट्रोवर्सी वाढवायची नाहीये। आता तर लोकांच्या त्या काय ते सोशल मीडिया आणि टीव्हीवरच्या बातम्यांवरनं ऑर्गनायझर सगळीकडे चर्चा आहे अजित पवार साहेबांवरती केलेल्या टीकेमुळे। त्या ऑर्गनायझरचे सगळी पुस्तकं किंवा सगळे रेफरन्सेस काढून बघा आणि तुमच्या लक्षात येईल की कोणाचं काय मत होतं। वर्णव्यवस्थेला आमचा विरोधच आहे का आम्ही क्षुद्र होतो, आम्हाला देवदर्शन नाही, आम्हाला पाणवठ्यावर जाणं नाही। आणि ह्याच विचारापायी अख्ख्या देशातला बहुजन एकत्र झाला। त्यांच्या लक्षात यायला हवं की तुमचा अयोध्येत पराभव झाला, कुठल्या एका समाजाकडे बोट टाकू नका। इथला जो पुरोगामी शोषित हिंदू धर्म समजणारा जी लोक आहेत त्या सगळ्यांनी तुम्हाला विरोध केला, सगळ्यांनी बीजेपीला विरोध केला। अहो तुम्ही अयोध्याची सीट हरलात, म्हणजे किंबहुना तुम्ही इतिहास बघितलात तर राम जिथे जिथे गेले होते, श्रीराम जिथे जिथे त्यांच्या पावलांचा पवनस्पर्श झाला होता त्या सगळ्या सीटा हरले। नाशिक हरले, रामटेक हरले, काय म्हणजे दक्षिणेला गेले कुठे कुठे राम जिथे ज्यांनी त्यांचं वास्तव्य असल्याचं दिसलंय त्या सगळ्या सीटा, दंडका अरण्यामध्ये गेलं तिथलेही सीट हरले। म्हणजे राम ज्या रामावरती यांचं मार्केटिंग होतं त्या रामालाच यांचा कंटाळा आला। त्यामुळे टी राजा जी काही द्वेषपूर्ण वाक्य परत आता करायला लागलाय त्याची हानी एकदा यांना झालेली आहे। पण टी राजाला महाराष्ट्रात आम्ही बंदी घालू असं काही कोणी बोलायला तयार नाही, कारण का टी राजा कधीतरी येणार आणि महाराष्ट्र पेटवणार। आणि आता अंतिम उपाय हाच आहे की महाराष्ट्र पेटवायचा। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। वॉलफोर्डच्या जमिनी सरकारने परत द्यावा असं देखील त्यांनी वक्तव्य केले। किल्ल्यावरती दुर्गे किल्ल्यावरती असं आहे की वक्फ बोर्डच्या जमिनी मला नाही वाटत की फार लोकांना माहिती आहे। इथे जेव्हा एकेकाळी म्हणजे पार 1100 झालेलं पहिलं आक्रमण, हो मी आक्रमण म्हणतोय भारतावर,
आणि बाबर नंतर सुरू झालेलं इथेच स्थायिक झालेलं मुघल साम्राज्य, म्हणजे त्याच्या आधी तुघलक म्हणजे त्याच्या आधी तुघलक होते, लोधी होते, मुघल आले आणि शेवट म्हणजे बाबर नंतर सगळे मुघल इथेच दफन झालं. त्यांच्या ज्या जमिनी होत्या किंवा त्यांचे जे त्यांनी धार्मिक जमिनी दान केलेल्या होत्या त्या सगळ्या वक्फ झाल्या स्वातंत्र्यानंतर. त्या कोणीच्या जमिनी हिरावून वगैरे घेतलेल्या नाही. आणि वक्फच्या जमिनी काही म्हणजे सरकारी जमिनी काही खेचून घेतलेल्या नाहीत. आणि मी एक मंत्री असा आहे जो काही दिवसासाठी 30, 40, 50 दिवसासाठी वक्फचा मिनिस्टर होतो, म्हणजे याचा मिनिस्टर होतो. वक्फच्या अनेक जागा अनेक धर्मातील अनेक माणसांनी लुटलेल्या आहेत. तुम्ही मराठवाड्या साईडला जाऊन बघा किती जाऊ द्या, हे मी वाक्य बोलत नाही, पण किती लोकांनी या जमिनी धापल्या आहेत त्याची चौकशी करा. आणि म्हणून मी पहिला निर्णय घेतला की वन्स वक्फ म्हणजे एकदा वक्फ सातबाऱ्याला लागला की तो कायम वक्फ राहील, तुम्हाला ती जमीन विकता नाही येणार. म्हणजे त्याच्यातनं आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, एका हिंदूंनी दिलेला निर्णय आणि तो मुसलमानांनी मोठ्या मनाने स्वीकारला, आनंदाने स्वीकारला, कारण का त्यांना दिसत होतं की त्यांच्या दोन जमिनी लुबाडल्या जात होत्या. मुंबईतल्या एका मोठ्या उद्योगपतीचं घरच त्या वक्फ जमिनीवर आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहित नसतं, इतिहास आपल्याला माहित नसतो, इतिहासातनं पुढे काय 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 होत गेलं हे आपल्याला माहित नसतं. वक्फची जमीन कोणालाही घेता येत नाही. जी दान केलेली जमीन आहे त्याला वक्फची जमीन म्हणतात आणि ती पण मुस्लिम दरम्यान. हे असं टी राजाला काही माहितीच नाही आमच्या जमिनी घेतल्या, त्यांनी कोणाच्याही जमिनी घेतलेल्या नाही. आता भारतात जेवढी कब्रस्तान आहेत ही त्यांच्या धर्मियांकडनं दिलेल्या आलेल्या जमिनीत आहेत, त्यांनी कोणाच्याही जमिनी घेतल्या नाहीत. चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या जमिनी ज्या कब्रस्तानामध्ये आहेत त्या सगळ्या वक्फच्या जमिनी आहेत. आणि 700, 800, 900 वर्षे ही कब्रस्तानं पुढे चालत आलेली आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त वक्फच्या जमिनी कुठे आढळतात? उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातला मराठवाड्याचा पट्टा, कर्नाटकामध्ये काही पट्टा, जिथे जिथे मुसलमानांचं राज्यव्यवस्था होती तिथे तिथे तुम्हाला वक्फच्या जमिनी आढळतात. आणि हे लुटण्याचं काम महाराष्ट्रातही झालं आणि देशभरातही झालं. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा माझ्या लक्षात आलं की वक्फच्या जमिनी लुटल्या जात आहेत तेव्हा मी ऑर्डर काढली की सातबाऱ्यावरती वक्फ आणल्या आणि वक्फची जमीन ही कोणालाही कशासाठी विकता येणार नाही, त्याचा कमर्शियल वापर करता येणार नाही, ही माझी ऑर्डर. तेव्हा हे टी राजा वगैरे अर्ध्या माहितीवरती हे भडकवण्याची कामं करत असतात. माहित तर काहीच नसतं यांना, वाचलेलं काहीच नसतं यांनी. आणि मला नाही वाटत की कित्येक जणांना वक्फ काय आहे ह्याची माहिती, याचा इतिहास माहीत असेल. बोलायचं आपलं. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि अगदी ज्वलंत उदाहरण आहे ते म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे 48 मतांनी वायकरांचा विजय झाला, त्यानंतर आता पोलीस तपासानंतर हे निष्कर्ष निघाले की इकडे वायकरांचाच एक नातेवाईक फोन वापरत होता, त्यांचा मुलगा फोन वापरत होता, तो फोनवरती त्याच्या OTP येत होता मशीनचा. असं की पहिली चूक ती म्हणजे ईव्हीएम मशीनची मतमोजणी झाल्यानंतर पोस्टल बॅलेटची मतमोजणी करणे हे कायद्यातच बसत नाही. असा प्रयत्न बारामतीत पण झाला, पण बारामतीत आम्ही सतर्क राहून, आम्ही नाही सुप्रियाताई आणि त्यांची टीम सतर्क राहून आम्ही ते हाणून म्हणजे आमच्या त्यांच्या माणसांनी हाणून पाडलं. मी मानतच नाही की अमोल कीर्तीकरचा पराभव झालेला आहे. हा प्लॅन्ड पराभव आहे आणि आम्ही सुप्रीम कोर्टाला तेच बजावून सांगतो की आता एलॉन मस्कनी सांगितलंय की ईव्हीएम मशीन कॅन बी हॅक्ड. आता एलॉन मस्क काही वेडा माणूस नाही ना,
येडागाबाळा नाही ना कोणी एलॉन मस्क. आणि माझं आजही म्हणणं आहे हे सगळं झाल्यानंतर की तुम्ही ज्या 117 जागा निवडून आणल्या, 1000 मतांनी तुम्ही जिंकलात फक्त, त्या सगळ्या ईव्हीएमच्या ताकदीवर निवडून आणल्या. कारण तुम्हाला हे सगळं माहिती होतं की आपली संख्या किती येणार. आणि हस्तक्षेप होऊ शकतो म्हणजे या EVM machine झालं ना ते. आता ते OTP नंबर आला म्हणजे हस्तक्षेप होऊ शकतो ना. असं आहे की इलॉन मस्क जे म्हणाला की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मानवी हस्तक्षेप होऊ शकतो, हे तर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो. जिथे जिथे मशीन्स आहेत आणि जिथे जिथे ह्युमन टच आहे, म्हणजे ज्या मशीनला मानवी स्पर्श झालाय त्या मॅनेज करता येणार. जो त्या काय स्वर्गात नाही येतात काय, ते माणसंच बनवतात ना. चिप माणूसच बनवतो ना. असं काय मोठं तंत्रज्ञान. माझा पहिला प्रश्न परत एकदा अख्ख्या देशाला आहे, अरे अमेरिका जी कधी एकदा EVM वर करायची, जरा लोकांनी संशय व्यक्त केला तर लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण दाखवण्यासाठी त्यांनी EVM कॅन्सल करून टाकला. आपल्या इथं तर वेळ लागतो, मतदान लवकर झालं पाहिजे, मतमोजणी लवकर झाली पाहिजे. अरे 3-3 महिने तुम्ही इलेक्शन चालवता, 3-3 महिने, 4-4 महिने, आणि तुम्हाला इलेक्शनची मतमोजणी 4 तासातच हवी आहे. अरे होऊ दे ना, 48 तास लागतील, काय देश थांबत नाही ना. अजूनपर्यंत लोकसभेचा सभापती कोण हे जाहीर झालं काय? त्याला उशीर झालेला चालतो. जे काही इलेक्शन कमिशननी निवडणूक आयोगाला सांगितलं हे फेकम फेक होतं. इलेक्शन कमिशन हे सत्ताधाऱ्यांचं भावलं म्हणून वागतं, आणि जोपर्यंत हे चालू राहील तोपर्यंत देशातल्या संविधानाला आणि देशातल्या लोकशाहीला धोका आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी काही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीज निर्माण केल्या, त्याच्यात एक इलेक्शन कमिशन होतं की त्यांचा स्वतंत्र कारभार असेल आणि त्याच्यात कोणीही हस्तक्षेप करू नका. इलेक्शन कमिशनचे कोणाकडे अधिकार असले पाहिजेत आणि त्यांची निवड कोणी केली पाहिजे, त्याच्यामध्ये चीफ जस्टिस असला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने सांगितलं. पण लोकसभेपेक्षा सर्वोच्च न्यायालय मोठं नाही, त्यामुळे ह्यांनी ते सर्वोच्च लोकसभेत नेलं आणि मुख्य न्यायमूर्तीला बाहेर काढून टाकला. मुख्य न्यायमूर्ती जर तिथे असता तो निष्पक्ष असता. आता हे राजीव कुमार त्यांचा इतिहास तपासून बघा, ते कुठे कुठे होते, ते कुठल्या कॅडरचे आहेत, ते कुठनं आलेत, ते कुठल्या मंत्रालयात मागचे 10 वर्ष त्यांनी काम केलंय. काय अपेक्षा करत असल्या माणसांकडनं? तर एनसीपीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणतात केंद्रात जर मंत्रिपद मिळालं तुम्हाला ते मंत्रिपद मिळेल असं त्यांनी सांगितलं. नाही, मला प्रफुल्ल पटेल मंत्रिपद, त्यांचं एनसीपी, मला काय घेणं ते नाही. अहो, त्या अजितदादांवरती दररोज हल्ले होत आहेत. अजितदादा जणू काही महाराष्ट्रातल्या पराभवाला जबाबदार आहेत असं म्हटलं जात आहे. अजित पवारांच्या येण्यामुळे सगळ्यांची हानी झाली असं म्हटलं जात आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं. तुम्ही मंत्रिपदासाठी मांडतात पण तुमचा नेता बदनाम होतोय, तुमच्या नेत्याला बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली आहे, आणि तुमचा एक पण मर्दाची औलाद नाही आहे त्याच्यासमोर उभा राहण्यासाठी. अरे त्याच्यावर आम्ही परवडलो यार. शरद पवारांविरुद्ध अजित पवार बोलले तर दुसऱ्या मिनिटाला उत्तर देतो, दुसऱ्या मिनिटाला नाही, दुसऱ्या सेकंदाला. आणि अख्ख्या भारतात कोणीही बोललं तर पर्टिक्युलर मी तुम्हालाच बोलून इथे उत्तरं दिलेली आहेत, आणि त्याचे परिणाम अख्ख्या महाराष्ट्राने बघितले. अजित पवारांनाही एक्सप्लेनेशन द्यावं लागलं माझ्या एका वक्तव्यानंतर की नाही, माझा असा उद्देश नव्हता. पण मला वाईट वाटतंय की आज ते इतके घेरलेले असताना का तुम्हाला ऑर्गनायझर विरुद्ध बोलायला भीती वाटते का? ऑर्गनायझर जाळायला भीती वाटते का? भूमिका घ्यावी लागते. आम्ही जेव्हा संविधानाबाबत बोलतो तेव्हा आम्ही सांगतो की 1950 सालच्या संविधानामध्ये ऑर्गनायझरमध्ये संविधानाला विरोध केला होता, तिरंग्या झेंड्याला विरोध केला होता. आम्ही काय चुकीचं सांगतो? ऑर्गनायझरमध्ये जे छापून आले तेच सांगतो. अरे पण तुमच्याकडे एक माणूस नाही, आणि परत सांगता आम्ही ऑर्गनायझर विरुद्ध काही बोलणार नाही.
म्हणजे त्यांनी तुमच्या नेत्याला अगदी बदनाम केलं तरी चालेल. अरे तो नेता आहे म्हणून तुम्ही आहात हे पण सांगतो तुमच्या त्या पक्षाला. ते अजित पवारांचा चेहरा आहे म्हणून थोडं तरी तुमच्या पक्षाला काहीतरी महाराष्ट्रामध्ये पाय रोवण्याची जागा आहे. नाही तर तुमच्यातला आहे कोण महाराष्ट्रातला चेहरा. मी काय अजित पवारांची बाजू घेऊन काही हे करत नाही, पण वाईट वाटतंय की नेत्याला एकट्याला सोडून ठेवायचा जेव्हा तो घेरला जातोय आणि आपण बाहेरनं वरनं मजा बघायची, हे काही चित्र बरोबर नाही. ऑर्गनायझर असे देखील सांगते की ह्यांना घेऊन चूक केलेली आहे, 2-3 वर्षात हे संपले असते आणि भाजपचा देखील ब्रँड संपला. आता त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, ते त्यांचं. माझं म्हणणं आहे की आपल्या नेत्याला बोलल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी छातीचा कोट करून उभं राहिलं पाहिजे. मला वाटतं की मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये कार्यकर्त्यांची ही सवय तुटलेली आहे. माझ्या विरुद्ध आंबेडकर महाडला जे काय झालं, अख्खी बीजेपी उतरली. नशीब बघा किती चांगलं असतं. बीजेपीला वाटलेलं की दलित इथला सगळा मागासवर्गीय एकत्र येईल आणि जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उभा राहील. तुम्ही फेसबुक आणि सोशल मीडिया बघा, सगळ्यांनी भूमिका घेतली की जितेंद्र आव्हाड असं करूच शकत नाही. पण त्यांचं आंदोलन कुठे झालंच नाही, फेल गेलं आंदोलन. कारण का तुम्ही जेव्हा भूमिका घेता तेव्हा तुमची अनेक वर्षांची स्टेटमेंट्स, भूमिका, तुम्ही केलेले त्याच्याबद्दलची भाषणं, विधानसभेत मांडलेले विचार हे लोकांच्या लक्षात असतात. चांगल्या चांगल्या साहित्यिकांनी, चांगल्या चांगल्या विचारवंतांनी स्पष्ट भूमिका घेतली की जितेंद्र आव्हाड हा जर भरसभेत जय भीम म्हणतो तर त्याच्याबद्दल आपल्याला संशय असताच का म्हणे. कुठे गेलं भाजपचं आंदोलन. त्यामुळे या विचारांवरती आपण उतरतो, त्या विचारांवरती ठाम राहिलं पाहिजे. आज तुम्ही अजित पवारांबरोबर पक्ष सोडून गेलात, पण आता ते एकटे पडले असताना, म्हणजे ते एकटे पडलेले नाहीत, माझं असं काही मत नाही आहे, जेव्हा त्यांच्यावर टीका आहे त्याची तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलं पाहिजे. का तुम्ही विचारा ना प्रश्न. मी त्यांना सांगतो आता त्यांनी काय प्रश्न विचारा. उत्तर प्रदेश या पराभवाला जबाबदार कोण, विचारा प्रश्न. जर महाराष्ट्रात अजितदादा जबाबदार आहे तर उत्तर प्रदेशच्या पराभवाला जबाबदार कोण, बेंगॉलच्या पराभवाला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारा नाही. त्या जे कोण त्यांचे प्रवक्ते जे माझ्यावरती काय करत असतात, अर्थात त्यांना काय टीव्ही मीडियावर वगैरे एक बातमी लागते, नंतर त्यांची बातमी काढली जाते. सुमित्रा पवारांमुळे कुठेतरी भुगत नाही का मला काहीही घेणं देणं नाही. वाईट फक्त अजित पवारांचं वाटतं की आज त्यांना जाणीव झाली असेल की आपण एकटे पडलो आहोत. स्वार्थी लोकच गद्दारी करतात. ज्यांच्या मनात स्वार्थ असतो तेच गद्दारी करतात. ज्यांच्या मनात स्वार्थ नसतो त्यांच्या मनात निष्ठा असते. आमचा पवार साहेबांकडनं कुठलाही स्वार्थ नाही म्हणून आम्ही इतके निष्ठावान आहोत. परिणामांची चिंता न करता पवार साहेबांवरती कोणी आलं तर त्याला तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊन पलटवून लावायचं. हे मी आजपर्यंत अनेक वर्ष करत आलोय आणि चांगल्या चांगल्यांना उत्तरं दिलेत. अगदी आमचाच मुख्यमंत्री असताना आमच्याच मुख्यमंत्र्याच्या अंगावर जाण्याचं काम मी केलंय 1993 साली. मला अनेक प्रसंग सांगता येईल, पुस्तक लिहिता येईल याच्यावरती की कसा आम्ही विद्रोह करायचो. इंटर पार्टी विद्रोह होता, म्हणजे पक्षातल्या अंतर्गत वादातनं विद्रोह व्हायचा, करायचो आम्ही. विचारांचा विद्रोह होता. तुम्हाला माहिती आहे मला किती वेळा धमक्या आल्या, माझ्यावर किती वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, माझ्या घरावरती कसं लक्ष ठेवण्यात आलं तुम्हाला सगळं माहिती आहे. पण विचार सोडायचे नसतात. जीव गेला तरी बेहतर, विचार नाही सोडायचा. शेवटी विचार अजरामर आहे, तुम्ही नाही. लोकसभेत स्पीकरसाठी आता निवड करतात, पारदर्शक असा स्पीकर पाहिजे जसं महाराष्ट्रात नार्वेकर यांचं नाव लौकिक होतं. त्यामुळे नक्कीच काय काय आपल्याला काय म्हणायचं काय, आपल्याला काय म्हणायचंय काय, आपल्याला काय म्हणायचंय, आपल्याला म्हणायचंय काय, आपल्याला म्हणायचंय काय ते मला स्पष्ट सांगा. स्पीकर कसा असावा ना, स्पीकर कसा असावा त्याचं उदाहरण द्यायचं झालं ना तर भले ते दुसऱ्या पक्षात गेलेत असतील, दिलीप वळसे पाटील सारखा असावा. माझे त्यांचे मतभेद आहेत. माझं तर म्हणणं आहे की देवेंद्र
फडणवीस जे मुख्यमंत्री झाले ते फक्त दिलीप वळसे पाटलांमुळे झाले. इतकी संधी दिलीप वळसे पाटलांना दुसऱ्या कुठल्याही स्पीकरनी दिली नसती. 1 तास खडसे बोलायचे आणि त्याच्यानंतर 1 तास, म्हणजे त्याच्या आधी 1 तास किंवा त्याच्यानंतर 1 तास फडणवीस बोलायचे. विरोधी पक्षांना सांभाळणं, त्यांना त्यांची ताकद देणं, त्यांचे अधिकार देणं हे अध्यक्षांचं काम असतं. आणि आमच्या पक्षाचे सदस्य असताना मी निष्पक्ष आहे, मी कुठल्याही पक्षाचे नाही असं आम्ही त्यांच्याशी भांडायचो तेव्हा आम्हाला सांगायचे मी स्पीकर आहे, माझा तुमच्या पक्षाशी आता काही संबंध नाही. त्याला स्पीकर म्हणतात. आणि याचे 100% गुण मी दिलीप वळसे पाटलांना दिले. मला नाही आवडायचं, अजूनही नाही आवडत मला. स्पीकर तसा असावा. लोकसभेत आता जर जी महाराष्ट्रातली पद्धत आहे पक्ष फोडण्याची, तीच पद्धत जर केंद्रात अवलंबली तर नायडूंचे खासदार आणि कोणते दुसरे, पासवान नाही, पासवान फार छोटा आहे. मुख्यमंत्री जे आता 13-4-14 निवडून आले ते नितीश कुमार यांचे खासदार आणि यांचे खासदार कधी ना कधी हे फोडणार. मग अध्यक्ष त्यांना संरक्षण देणार आणि मग महाराष्ट्रासारखा गेम करणार. त्यामुळे अध्यक्षाची पोस्ट ही खूप पॉवरफुल असते. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा 99 साली आमचा पक्ष स्थापन झाला आणि पहिल्यांदा जेव्हा सरकार आलं तेव्हा सर्वात मोठा पक्ष काँग्रेस असताना साहेबांनी ग्रह धरून अध्यक्षपद स्वतःकडे ठेवलं होतं. त्याचं कारण एकच की आपला पक्ष जर फोडण्याचा प्रयत्न झाला तर आपल्या अध्यक्षाकडनं तो रोखता येईल. ह्याच्यासाठी पॉलिटिकल थिंकिंग लागतं. आणि नार्वेकर हे कधीही निष्पक्ष वागले नाहीत, ते एकतर्फी वागले आणि म्हणूनच त्यांचे निर्णय हे सुप्रीम कोर्टात फिरवले जातील. कोणीच गुन्हेगार नाही. हा पक्ष फुटला, तो पक्ष फुटला, ह्यांनी विरोधात मतदान केलं, त्यांनी विरोधात मतदान केलं, सगळं झालं, पण दोघंही गुन्हेगार नाही. एकतर आम्ही तरी चुकलो नाही तर ते तरी चुकले, हाच न्याय देऊ शकता तुम्ही. दोघंही चुकलेच नाही तर मग सरकार बदललं कसं, सरकार पडलं कसं, त्याला काही उत्तर आहे की नाही. त्याला तसा जर आपण अपेक्षा करत असताल की तसा अध्यक्ष असावा तर मग लोकसभा संपली. मुंब्रा इथे काल एक प्रचंड मोठा अपघात झाला. याच्यामध्ये अनेक लहान मुलं जी आहेत ती जखमी झालेली आहेत. काय वाटतं आपल्याला या अपघातासंदर्भात? कॉन्ट्रॅक्टर आणि म्युन्सिपाल्टीचे अधिकारी यांच्या बेदरकार वागण्यामुळे हे सगळं झालेलं आहे. ह्याच्यात कोण दोषी आहेत कोण दोषी नाहीत हे मला सांगायचं नाहीये, पण तिथे मुद्दामून जाणून बुजून राजकीय हस्तक्षेपामुळे भिंत बांधली गेली नाही. कारण का तर आपले विरोधक त्या बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांच्या बाजूला संरक्षणाची भिंत नको असा हेतू मनात ठेवून काही जणांनी काम केलं. दुर्दैव आहे की त्याच्यामुळे तुम्ही मृत्यू आमंत्रित केला. महानगरपालिकेने याची चौकशी करायला हवी. मृतांना मुख्यमंत्री निधीतनं द्या, कुठनंही निधीतनं द्या. या महानगरपालिकेच्या तिजोरीत ठणठणाट आहे, ठणठण गोपाळ आहे. तुम्ही पैसे द्यायला हवेत, मृतांना 10-20 लाख रुपये मिळायला हवेत, जखमींना काही पैसे मिळायला हवेत. कारण का काही जखमी हे आयुष्यभरासाठी अधू होणार आहेत. आणि ह्याच्या पुढे त्या रस्त्यावरनं एकही मोठी गाडी आम्ही येऊ देणार नाही. आल्यास जनता ती गाडी जाळून टाकेल. हे महापालिकेने आणि पोलिसांनी लक्षात घ्यावं. नागरिकांची मागणी आहे की ज्याचं काम चालू आहे, जसा डंपर गेला, हे सगळी साखळी जे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे ना तो. हा टँक हा डंपर आहे. हा डंपर एकच नाही, तिथनं आधी 4 डंपर गेले होते. हे डंपर कोणाच्या साईटवर गेले होते? जर महानगरपालिकेचं अतिक्रमणाचं विभाग म्हणतं की आम्ही बिल्डिंगी कुठे चालूच नाहीये, तर मग हे डंपरचं सिमेंट कुठे गेलं होतं? या सगळ्या चौकशा आयुक्तांनी करावा ना. म्हणजे एकीकडे खोटे खोटे आरोप करायचे आणि दुसरीकडे आपल्या माणसांना संरक्षण देऊन उपायुक्तांवरती, सहाय्यक आयुक्तांवरती दबाव टाकायचा. हे महानगरपालिकेतलं जे काय
घाणेरडं राजकारण चालू आहे, पैशाचं राजकारण चालू आहे, त्याला कुठेतरी लगाम बसला पाहिजे. आणि ह्या पावसाळ्यामध्ये एखादी बिल्डिंग कोसळली तर याला जबाबदार कोण? त्याची उत्तर द्या. आणि मी तुम्हाला देतो की मिक्सर उभा आहे, मिक्सर चालू आहे आणि बिल्डिंगचा स्लॅब भरला जातोय. याचा व्हिडिओ जर कोणाला हवा असेल तर माझ्याकडे व्हिडिओ आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.